नमस्कार. मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. मार्च महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा अजून नाहीये. चालू आठवड्यामध्ये म्हणजेच उद्यापासून सुरू होणाऱ्या आठवड्यामध्ये हा जी.आर येऊ शकतो. या संदर्भात आपण अपडेट देतच आहोत. पण आजचा हा व्हिडिओ अशा लाडक्या बहिणींसाठी आहे ज्या लाडक्या बहिणींची ई-के.वाय.सी झाली नाहीये. काही लाडक्या बहिणी पात्र असून नवीन नोंदणीच्या प्रतीक्षेत आहेत. आपल्याला वारंवार कमेंट करत आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन नोंदणी कधी सुरू होणार आहे. आणि अशा अनेक लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये अपात्र करण्यात आलं. ई-के.वाय.सी मध्ये ऑप्शन चुकलेला होता. अशा लाडक्या बहिणींना पुन्हा कागदपत्र पडताळणीसाठी ई-के.वाय.सी दुरुस्तीचा ऑप्शन उपलब्ध करून देण्यात आला. मग अशा लाडक्या बहिणी आता पात्र झालेल्या आहेत. मग त्यांना नोव्हेंबर डिसेंबर महिन्यांचा थकीत लाभ कधी मिळणार, अशा प्रकारचे प्रश्न दिवसभरामध्ये वारंवार अनेक लाडक्या बहिणी आपल्या चॅनलवरती विचारत आहेत. तर या संदर्भात आपण प्रॉपर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच ई-के.वाय.सी मुदतवाढ. तर लक्षात घ्या की ज्यांची ई-के.वाय.सी दुरुस्ती करायची आहे अशाच लाडक्या बहिणींना 30 एप्रिल पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र असून देखील ओ-टी-पीचा प्रॉब्लेम झाला होता किंवा आधार अपडेट नव्हता, आधारला मोबाईल रजिस्टर नव्हता, अशा अनेक कारणांमुळे काही लाडक्या बहिणींचा मोबाईल रजिस्टर किंवा वेबसाईटवरती ई-के.वाय.सी झालेली नव्हती. अशा लाडक्या बहिणी संबंधित विभागामार्फत गेल्या, विभागाच्या निदर्शनास ही बाब आणलेली होती. परंतु आता 2 ते 3 महिने होऊन गेले तरी देखील ई-के.वाय.सी नवीन सुरू करण्यासंदर्भात अजून शासनामार्फत घोषणा करण्यात आलेली नाहीये. तर या लाडक्या बहिणींकडे शासन दुर्लक्षच करत आहे. कारण का या पात्र असून देखील त्यांना ई-के.वाय.सी न केल्यामुळे त्यांचा लाभ अगदी 4 महिन्यांपासून नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी तर अशा लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे. तर या जोपर्यंत नवीन के-वाय-सी सुरू होत नाहीये तोपर्यंत अशा लाडक्या बहिणींना कुठलाच ऑप्शन आलेला नाहीये. सोशल मीडियावरती ठराविक पैसे देऊन कामे करतो, अशा प्रकारचे मेसेज देखील लाडक्या बहिणींना येत आहेत. तर अशा लाडक्या बहिणींनी अशा सोशल मीडियावरती कुठल्याही आमिषाला बळी न पडता तर संपूर्ण महाराष्ट्रातील अशा जर लाडक्या बहिणी असतील ज्यांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे, तर सोशल मीडियावरती चुकीची माहिती न पाहता अधिकृत पोर्टलवरतीच या संदर्भात घोषणा झाली तरच तुम्हाला या संदर्भातली अपडेट म्हणजेच तुमची ई-के-वाय-सी होणार आहे. अन्यथा अजून कोणतीच अपडेट आली नाहीये. आणि आता राहिला प्रश्न की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन नोंदणी तर अजून कोणत्याही पातळीवरती शासनामार्फत लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करण्याची लक्षात घ्या सुरुवात झाली नाहीये. शासनाचा अजून कोणताच अशा प्रकारचा विचार झालेला नाहीये. त्यामुळे सध्या तरी ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्यांना मागील हप्ते येत आहेत, ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे, अशाच लाडक्या बहिणींचा लाभ चालू आहे. ई-के-वाय-सी नसेल तर लाभ बंद आहे. 61 वर्ष झाले असतील तरी देखील लाभ बंद आहे आणि नवीन नोंदणी अद्याप सुरू झाली नाहीये आणि केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे, याच ठिकाणी तुम्हाला माहिती मिळणार आहे. तर अशा प्रकारची ही अपडेट आहे. ज्या लाडक्या बहिणींना आता नुकतेच अर्ज पात्र झालेले आहेत, ज्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आलेला आहे, ज्यांना जानेवारी त्याचबरोबर नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांचा लाभ आलेला नाहीये, तर अशा लाडक्या बहिणींना थकीत हप्ते वितरणासंदर्भात देखील अद्याप शासनाचा कोणताच निर्णय झालेला नाहीये. अनेक लाडक्या बहिणी प्रतीक्षेत होत्या की मागचे 2 महिन्याचे लाभ तरी मिळतायत का? पण अजून तरी शासनामार्फत हे हप्ते वितरण झालेलं नाही. कारण का मे आणि जून या महिन्यांमध्ये देखील अशी कंडिशन झाली होती. अशा लाडक्या बहिणींचा लाभ देखील पुन्हा वितरित करण्यात आलेला नाहीये. मग असा लाभ लाडक्या बहिणींनी विसरून जायचं का? तर असा देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे. कारण का मंत्री आदिताई तटकरे असतील, मुख्यमंत्री असतील तर हप्ते वितरणासंदर्भात अजून जे थकीत हप्ते राहिलेले आहेत या संदर्भात कोणतीच चर्चा करत नाहीयेत. तर अशा प्रकारे लाडक्या बहिणींना फक्त एवढं सांगू इच्छितो की थकीत हप्ते ज्यावेळी वितरित होतील तेव्हा होतील, पण चालू महिन्याचा लाभ मात्र तुम्हाला येणार आहे. तर हा लाभ आहे पात्र लाडक्या बहिणींनाच येणार आहे ज्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे आणि त्याच्याबरोबर मागील हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना येणार आहे. तर मार्च महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून चर्चा नाहीये. या संदर्भात माहिती देतच आहोत. तर ही महत्त्वाची माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा. जीवनासंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.